मित्रांनो, 2 दिवसा अगोदरची संभाजीनगर येथील एक वृद्ध आजोबा आणि आजी एका दुकानामध्ये ज्वेलरीमध्ये जात आहेत आणि तिथं त्यांना पोत घ्यायची असते। त्यावेळेस त्याच मालकाच्या पहिल्या दुकानावर जातात। त्यावेळेस त्यांना वाटतं कोणतरी पैसे मागणारे आहेत, तर त्यांना ते पैसे देतात आणि ते बाहेर येतात आणि परत त्याच मालकाच्या दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन त्यांना पोथीचे पोत घेतात, विकत घेतात, सगळं होतं। त्याच्यानंतर ते मालक येतात आणि मालक विचारतात तुम्ही काय घेतलं। त्यानंतर ते आजोबा आजी पोत दाखवतात आणि बघा मित्रांनो, तुम्ही हे आता पण काही लोकांची माणुसकी ही म्हणजे गेलेली नाही। ते म्हाताऱ्या वृद्ध माणसांना आई वडिलासारखा प्रमाणे त्यांच्यासोबत वागणूक करतायत आणि त्या मालकांनी त्यांना खरंच सलाम आहे आपला की त्यांनी स्वतः म्हणजे एक देवाप्रमाणे त्यांना विठ्ठल रुक्माईची मान देऊन त्यांना पोत आणि परत काहीतरी होतं दुसरं असं त्यांना विनामूल्य पैसे न घेता त्यांना दिलं व चहा पाजून त्यांच्या म्हणजे मनाला इतकी शांत वाटलंय। कारण की त्यांचा एक मुलगा वारलेला होता आणि दुसरा दारूचं व्यसन असल्यामुळं तो सांभाळत नसल्यामुळं हे त्याला कंटाळून संभाजीनगरला कामासाठी आलेले होते। हे खरं तर म्हणायला गेलं तर त्यांचं कामाचं वय नाही आहे, पण आता नाविलाजानं त्यांना यावं लागलं। पण खरंच आपण सल्यूट करतो त्या साहेबांना, जे ज्वेलरीचे मालक आहेत त्यांना सल्यूट करतो की त्यांनी खरंच खूप आजोबाजींचा आदर करून त्यांना म्हणजे अशी उपासना म्हणजे असा मान सन्मान दिला विठ्ठल रुक्माईसारखा, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला। खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।